गुड मॉर्निंग. मी स्मिता पाटील आपणा सर्वांचे मराठी विज्ञान परिषद सोलापूर तसेच दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ संचलित युनिक इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या फन इन सायन्स ऍक्टिव्हिटी या कार्यक्रमात स्वागत करते. तसेच इथे उपस्थित ऑफलाईनच्या माध्यमात उपस्थित असलेले सर्व विज्ञानप्रेमी शिक्षक तसेच उपस्थित विद्यार्थी यांचेही मी स्वागत करते. तर आज या ठिकाणी युनिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आपल्याला विज्ञानप्रेमी विज्ञान तज्ञ डॉक्टर गंभीर सर हे काही विज्ञानातील गमती जमती करून दाखवणार आहेत आणि त्यातून निघणारे निष्कर्ष तुम्हाला कळणार आहेत. तर याच ठिकाणी मी सरांना विनंती करते की आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया. घेतलं डायरेक्ट येतो. मित्रांनो, आत्ताच मॅडमने सांगितलं की विज्ञानातील गमती जमती अनेक प्रकारच्या असू शकतात. विज्ञानातील गमती जमती म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया गमती जमती आणि विज्ञान यांची कुठंतरी आपल्याला गाठ घालून देता येते का? आणि कुठली गाठ? की आपण याच्या आधीच्याही कार्यक्रमात काही वेळेला म्हणालो की पुस्तकात काय लिहिलंय त्याचा नाही विचार करायचा. आपल्याला काय दिसलं, आपण काय पाहिलं आणि त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतंय ते करणं, ही सुद्धा गंमत असते. की आपल्याला काय वाटलं, आपल्या मित्राला काय वाटलं, दोघांपैकी कुणाचं जास्त बरोबर आहे. ओके. शाळेमध्ये आपण ज्ञानेंद्रिये सेन्स ऑर्गन्स हा शब्द केव्हा ऐकला? कितवीत असताना? पहिलीत असताना. अरे बापरे, आम्ही तर बाबा तिसरीत गेल्यानंतर ऐकलं. सेन्स ऑर्गन्स म्हणजे ज्यांच्यामुळं आजूबाजूच्या गोष्टींचे आपल्याला माहिती होते असे. म्हणून त्याला मराठीमध्ये ज्ञानेंद्रिये की आजूबाजूचं ज्ञान मिळतं ज्याच्यामुळे. किती आहेत रे? 5. कोणकोणचे? एक तर. हा. नाक, बरे. कान, डोळे, त्वचा, जीभ. समजले काय राहिलं काही? हे बघा, हे असं होत असतं. मी जे काही वेळेला म्हणतो ना की पुस्तकात वाचायचं, लक्षात ठेवायचं आणि परीक्षेत लिहून टाकायचं. असं सायन्स शिकलं की असं होतं. काही राहिलं का म्हणलं की आपण एकमेकाकडे बघायला लागलो. गॅरंटी काहीच नाही आहे. ते नाही, ठीक आहे. हे 5 ऑर्गन्स जे आहे, हे 5 इंद्रिय जी आहे, प्रत्येकाचं काम वेगळं आहे. डोळ्यामुळं कुठलं ज्ञान मिळतं आहे, कानामुळं कोणतं मिळतं, नाकामुळं कोणतं मिळतं, सगळं वेगळं वेगळं आहे. एकाचा तसा दुसऱ्याशी काही संबंध नाही. म्हणजे डोळा काय काम करणार आहे त्याचा आणि नाक काय करणार आहे आणि त्वचा काय करणार आहे त्याचा डायरेक्ट संबंध एकमेकाशी काहीच नाही. प्रत्येकाचं काम स्वतंत्र आहे. काही दिवस झाले मी विचार करायला लागलो आहे की हे 5 सेन्स ऑर्गन्स आहेत ना, हे सगळेच्या सगळे सारखेच महत्वाचे. म्हणजे त्यातला कुणी जास्त श्रेष्ठ नाही, कुणी कमी नाही. प्रत्येकाचं आपलं आपलं महत्व स्वतंत्र आहे. अशी हालत आहे का त्यांच्यामध्ये पण सगळ्यात महत्वाचा हा, त्याच्या खालोखाल हा, त्याच्या खाली हा, असं पायऱ्या 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 आहे. आणि कुणीतरी अगदी कमी महत्वाचा आहे, महत्वाचा पण त्यातल्या त्यात दुसऱ्यापेक्षा असं आहे. याचं उत्तर मी शोधायचा खूप प्रयत्न केला. कुठलंही पुस्तक काढलं तर त्याच्यात ते प्रत्येक ऑर्गन आपलं आपलं काम कसं करतो त्याची भरपूर माहिती दिली होती. पण ते 5ही इक्वली इम्पॉर्टंट, म्हणजे सारखंच प्रत्येकाचं महत्व आपलं आपलं आहे. दुसऱ्याबरोबर त्याच्यापेक्षा कमी काय जास्त असं काही नसतं. अशी हालत आहे. नाही, असंच आहे की कुणीतरी सगळ्यात जास्त महत्वाचं, नंतर 2 नंबर कुणाचा तरी, असे 3, 4, 5 असे नंबर असणार.
त्याचं काय उत्तर मला सापडलेलं नाही. तुमच्यापैकी कोणाकडे आहे का उत्तर? बघूया आपण त्याचं उत्तर आहे का नाही. आपण जमलोय गमती करायला आणि काहीतरी असा एकदम सिरियस विचार करायला लागलो. तर बघूया आपण काहीतरी याचं उत्तर आपल्याला सापडत आहे का. चल कोणीतरी एक जण या, तू ये इकडे ये. ते थोडा मास्क काढून ठेव. हां, मला नाही कोरोना झाला, तुलाही नाही झाला. हां, त्याच्यामुळं सेफ डिस्टन्स ठेवूया आपण. ही अशी वस्तू काही बघितली आहेस का रे तू कधी? ब्रश आहे. कसला ब्रश आहे? कपडे धुवायचा ब्रश. वापरतो का कधी? वापरतो. अरे वा, चांगला आहे. स्वतः वापरतो म्हटल्यानंतर चांगलं. हा ब्रश मी इथं फिरवला आणि हा हात फिरवला. हे दोन्ही टच सारखे आहेत का? दोन्हीमध्ये फरक आहे? फरक आहे. फरक आहे म्हणजे तुला ओळखता येणार. फरक. व्हेरी गुड. आता असं करूया, मी पण काही बोलणार नाही, तूही काही बोलायचं नाही, पण हा फरक तुला ओळखता आला हे तुझ्या सगळ्या दोस्तांना कळलं पाहिजे. मग याच्यासाठी असं करूया की मी कधी कधी हा ब्रश असा फिरवणार. हा ब्रश फिरवला की हा ब्रशचा टच आहे हे तुला वाटलं की तू फक्त असा हात वर करायचा आणि खाली करायचा, जय हिंद सारखं. आणि मी ज्यावेळेला असा हात फिरवेन तेव्हा काय करायचं नाही, असं सुस्त करायचं. म्हणजे हात वर केला की ब्रश, हात वर नाही केला की हात. इतकं सोपं काम आहे. ठीक आहे, करूया आपण. असं करू. हां, असं आरामात आरामात. मी काय हे नाही करत. शाबास. ब्रश म्हणायचं पण नाही, काही बोलायचं नाही ठरलं ना आपलं. व्हेरी गुड. शाबास. ओळखता येत आहे त्याला. अरे म्हणजे तुझ्या दोस्तांची खात्री पटली. बरोबर आहे ते. ब्रश होता. तू ये ना. आता काय करायचं आहे आपलं आपल्याला माहिती आहे. हां, सगळे का हसले? कळलंय का तुला? काय केलं होतं मी माहिती? एक दोनदा असं केलं आणि नंतर ब्रश मी माझ्या अंगावर फिरवत होतो, तुझ्या पाठीवर हात ठेवला. तो हात वर केला. काय वाई वाटवून घेऊ नको. घरी जा, असला ब्रश घ्या. आणि कोण कोण सापडतील? आई, वडील, आजोबा, ते भांडी साफ करणारे, पोलीस इन्स्पेक्टर, कोण सापडेल ते. प्रत्येकाच्या बाबतीत हे करून बघा, तुम्हाला मजा वाटेल. ज्यांनी जे केलं तेच प्रत्येक जण करा. म्हणजे मी तर हा खेळ अब्दुल कलाम सरांबरोबर पण केलेला आहे. पोलीस, इन्स्पेक्टर्स, वकील, डॉक्टर, कोणी पण असो. आणि फक्त इथं नाही, सोलापूर असं नाही, कुठेही जा. दिल्लीला करा, न्यूयॉर्कला करा, केलेलं आहे म्हणून सांगतो. आफ्रिकेत करा. माणूस, मग ते लहान मूल असू दे, मोठा असू दे, एकदा फक्त त्याला कळलं पाहिजे की ब्रशचा टच आहे हे सांगायसाठी हात वर करायचा आणि हाताचा आहे हे असेल तेव्हा काही करायचं नाही. एवढं क्लिअर असलं की हे नाही. प्रत्येकाचं असंच होत आहे. कितीही शिकलेला असू दे, अडाणी असू दे, काही का क्लिअर सांगितलंय की आपण
की जेव्हा ब्रश फिरेल तेव्हा तू सिग्नल द्यायचा आहे. ब्रश शिवाय काही वेगळं असेल तेव्हा सिग्नल द्यायचा नाही. हे कळलंय प्रत्येकाला, एवढी अक्कल सगळ्यांनाच आहे. म्हणजे हेच कळलं नाही असं होत नाही. आणि तरी मी सांगतोय की डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, अडाणी कोणीही प्रत्येकाचं हेच होतं. काहीतरी गडबड आहे ना. आपलं काय ठरलंय? सगळं कॉन्सन्ट्रेशन, आपलं लक्ष टचवर ठेवायचं आहे. आणि तरीही अशी काहीतरी गडबड होतीये. म्हणजे आपण डिसिजन जो घ्यायला लागलोय ना, नाही मला कळलं हातवर करायचा, हे ठरवतो आपण, ते काहीतरी चुकीच्या ह्याच्यावर चाललंय की गाडं, की तुमच्या पाठीला ब्रशचा टच झालाच नाही, तो माझ्या इथं झाला आणि तरी तुम्ही हातवर करायला लागला. म्हणजे तुम्ही कशावर डिसिजन घेतला? आवाजावर घेतला. करेक्ट. मी काय केलं होतं बघितलं ना, की त्याला तिकडं वळवलं होतं. म्हणजे मी मागं काय करायला लागलोय हे त्याला दिसणार नाही. आरसा बिरसा नाहीच आहे जवळ कुठं. तो माझ्याकडे तोंड करून उभा असता आणि मी असं केलं असतं तर काय केलं असतं, त्याने हसला असता. तो काय गाढवा माणूस आहे ना. म्हणजे जोपर्यंत डोळ्याला दिसतंय माझ्या तोपर्यंत गडबड होत नाहीये. पण मला तिकडं वळवलं, दिसणार नाही असं करून केलं तर माझा डिसिजन चुकतोय. मी आवाजावरून डिसिजन घ्यायला लागलो. मी काय प्रश्न विचारला होता सुरुवातीला आठवतंय? की सेन्स ऑर्गन्स 5 आहे, प्रत्येकाचं काम वेगळं आहे. कानाचं वेगळं, नाकाचं वेगळं, डोळ्याचं वेगळं. मग यातला प्रत्येक जण इक्वली इम्पॉर्टंट. कोणी जास्त महत्वाचा, कोणी कमी महत्वाचा असं असतं का नसतं असं मी विचारलं. तेव्हा आपल्याला जे काय माहिती आहे त्याच्याप्रमाणे आपण काय सांगतोय, आपला ब्रेन काय सांगतोय की अरे असं कसं कम्पेअर करणार. कानाने आवाज ऐकू येणं स्वतंत्र आहे, डोळ्याने दिसणं स्वतंत्र आहे. त्याच्यामुळं हे महत्वाचं का ते महत्वाचं असं काही नाही. दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या. म्हणजे सगळे पाचही. आत्ता जे काय बघितलं आपण याच्यामध्ये आपल्याला काय वाटतं आणि मेंदूला आपल्या काय वाटतं याच्यात गडबड आहे. लक्षात येईल की डिसिजन घ्यायची वेळ आली की क्लिअर सांगितलंय टचवर लक्ष दे, आणि तरी माझा डिसिजन कशावर व्हायला लागला? साऊंडवर. आणि हेच जेव्हा डोळ्याला दिसतंय तेव्हा नाही हे चुकणार. याचा अर्थच काय आहे की व्हिजन जे काय दिसायचं आहे ते नंबर 1 आणि नंबर 2 कोण? म्हणजे ज्यावेळेला मला दिसणार नाही आहे ना तेव्हा मी डिसिजन कशावर घेतो? अगदी साधा विचार करा ना की एकदम खूप अंधार पडलाय, काही दिसत नाहीये आजूबाजूला, आणि तुम्ही जंगलातून किंवा शेतातून कुठेतरी चाललाय आणि असं चालत असताना त्या अंधारात चालत असताना एकदम फुस असा आवाज आला, काय कराल? काय कराल? तसेच पुढे जात राहाल का थांबाल एकदम? का? आवाज आला कशाचा? तो जो आवाज आला त्याच्यामुळं मला अशी शंका आहे, सापाचा आवाज आहे, साप आहे इथं कुठेतरी. डोळ्याला काही दिसत नाही आहे तेव्हा एवढासा बारीकसा आवाज पण सुटत नाही आपल्या ह्याच्यात. आपण आपल्या आपल्या कामासाठी विचारात चाललोय पण तेवढा फुस आवाज आला तरी लगेच याचा अर्थ त्यावेळेला ब्रेन कशावर विश्वास ठेवायला लागलाय? कानावर विश्वास ठेवायला लागलाय. डोळे उघडे असताना रस्त्याने चालत असेल तर आजूबाजूला कुठले कुठले आवाज झाले तिकडं किती वेळेला लक्षही नसतं आपलं. आत्ता कावळा ओरडला का चिमणी ओरडली, मांजर ओरडली का आणखीन उंदीर ओरडला, कशाला बघतोय आपण?
पण आपण पूर्ण अंधारात असलो की कुठलाही छोटासा आवाज झाला तरी लगेच आपण असे जागरूक होतो. म्हणजे पहिलं तर उत्तर सापडलं बाबा की ते वाटणाराला वाटू दे की डोळ्याचं कामही महत्वाचं आहे, कानाचंही महत्वाचं, हो महत्वाचं आहे, पण आमच्या ब्रेनला त्याच्या त्या वेळेला रँकिंग करायची वेळ येते तेव्हा ब्रेन काय करतोय? पहिला नंबर विजन दिसण्याला आहे, दुसरा नंबर साऊंडला आहे. तुम्ही 5 सांगितले, हा मग आता 3 नंबर काय? 4 नंबर 5 नंबर नोट्स. कसं ठरवतात? ही यादी केली मी म्हणून हे 2 झाले का? मग 3 नंबर कोणाला नोज वाटलं, कोणाला स्किन वाटलं, कोणाला जीभ वाटलं. 4 नंबर आता राहिलेले आहेत. असं करत 5 पर्यंत फिल इन द ब्लँक्स करून टाकलं का काहीतरी करून ठरवलं नाही. 3 नंबर जीव नाही, मग कान असेल का? नाही, कान नाही. असं काहीतरी ठरवलं, कारण पाहिजे का नाही? काय वापरलं, कशावर ठरवलं? नाही, कसं ठरवता येईल आपल्याला हे? अरे किती साधी गोष्ट आहे बघा. हा असा मोकळ्या मैदानात मी उभा आहे आणि असं लांबपर्यंत बघितलं, किती लांबच्या गोष्टी दिसतात मला? भरपूर. मध्ये जर काय अडथळा नसेल तर 4-5 किलोमीटरपर्यंत दिसत. तिकडे डोंगर असेल, आणखीन काय असेल, ढग तर कितीतरी उंचावर असतात, वर बघितलं तर ते सुद्धा मला दिसतात. ठीक आहे, इतक्या लांब त्या डोंगरापाशी मी इथं उभा आहे. 4-5 किलोमीटरवर डोंगर आहे, दिसतोय मला. तिथं काहीतरी आवाज झाला छोटा, मला ऐकू येतो? काय तिथलं कुत्रं इकडून उठून तिकडं गेला असेल, नाहीतर गाय ओरडली असेल, काहीही तिथं ऐकू येतं का? म्हणजे अंतराचा विचार केला तर इतक्या लांबची गोष्ट जी आहे तिच्याबद्दलचं ज्ञान डोळ्याने मिळू शकेल, कानाने तेवढं नाही. हा, थोड्या लांब असेल तरीही तिथला आवाज ऐकू येतो मला. लांब कोणी फटाका उडवला, गाडीचा हॉर्न वाजला तरी येतो आहे. मग असा जर विचार केला तर खूप लांबपर्यंत जे दिसतंय, कळतंय वगैरे, जास्तीत जास्त लांबपर्यंत त्याचा नंबर 1 लागला. त्याच्या मानाने थोडं कमी, पण तरी लांबपर्यंत आहे, त्याचा नंबर 2 लागला. मग हेच पुढं चालू ठेवलं आपण तर 3रा कुणाचं ठरवणं काय होतं? त्वचेने काय कळतं? त्वचेने काय कळतं? स्पर्श कळतो. केव्हा? ती जी काय वस्तू असेल ती डायरेक्ट येऊन इथं टच झाली तर कळणार, है ना? काय गरम आहे का थंड आहे, टोकदार आहे का आणखीन काय असेल ते टच व्हायला पाहिजे. याच्याही पेक्षा अजून थोडं लांब आहे आणि तरी मला कळत आहे. शेजारच्यांच्या घरामध्ये कांद्याची भजी करायला लागले, आपल्याला कळतं की नाही? कळतं. रस्त्याने जाणारा कोणता तरी माणूस भरपूर सेंट अंगाला लावून गेलाय, रस्त्याने चाललोय मी, जवळ कुठंतरी कचरा कोंडी नाहीतर गटार आहे, म्हणजे 3रा नंबर कोणाचा? नाकाचा. मग आता 4था सांग. नक्की. आणि 5वा? का रे त्वचा आणि जीभ मध्ये फरक?
त्वचा तोंडाच्या आत जीभ तोंडाच्या आत जीभ तोंडाच्या आत आहे, कान तर आणखीन आतच आहे की सगळंच. डोळा कुठं आतच आहे की. जिभाने काहीतरी टेस्ट केल्याशिवाय काय कळणार नाही. जिभेनी टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही. म्हणजे ती जी काय वस्तू जी आहे ती डायरेक्ट जिभेशी तिचा कॉन्टॅक्ट आल्याशिवाय त्याची टेस्ट अशी बघून कळणार नाही. तिथे ठेवलेलं आहे काहीतरी, कसं दिसतंय कळेल, त्याची टेस्ट कशी आहे अशी बघून कळणार नाही. जेव्हा ते वस्तू आहे डायरेक्ट जिभेवर येईल तेव्हाच कळणार आहे. काटा असू दे, बर्फाचा तुकडा असू दे, तिथं त्या पायाच्या बोटापाशी लागू दे, नाहीतर इथं लागू दे, इथं लागू दे, म्हणजे अंतर जे आहे ब्रेनपासूनचं ते थोडं जास्त असलं तरी कळणार आहे. पण सोलापूर शेंगा चटणी घेतली आणि अशी पायाला लावली, कळणार आहे का टेस्ट? नाही. इथं लावली तर नाही, इथं लावली तर जोपर्यंत डायरेक्ट जिभेवर जाणार नाही तोपर्यंत कळणार. म्हणजे पहिल्या दोनचं उत्तर आपल्याला पटकन सापडलं होतं की डोळ्यांनी दिसत असणं आणि कानाचा आवाज ऐकून निर्णय घेणं. हा डिफरन्स कळल्याबरोबर आपल्याला एक चावी सापडली. कोणती? की खूप लांब अंतरावरचं जे आहे ते सुद्धा डोळा सेन्स करू शकतो, तिथलं कानाने नाही करता. त्याच्यापेक्षा अलीकडं थोडं चाल, म्हणजे डिस्टन्स किती डिस्टन्सवर असलं तरीही कळणार, याच्यावर डिसिजन ठरणार. मग हे कळल्याबरोबर आपल्याला पुढची ऑर्डर लगेच ठरवता आली की 3 नंबर कोणाचा? पहिल्यांदा कोणतर आपल्यातलं म्हटलं नाक, दुसरा कोणतर म्हणाला जीभ, तिसरा कोणीतरी म्हणाला स्किन, त्वचा. म्हणजे नुसतंच आपण नंबर देत गेलो, कुणाला तरी कुठला तरी नंबर द्या. पण आता विचार करायला लागल्यानंतर अरे डिस्टन्स किती डिस्टन्सवरून समजू शकताय त्या ऑर्गनला, याच्यावर ठरणार. हे कळल्याबरोबर तिसरा नंबर कुणाला दिला तुम्ही? पहिला डोळा, दुसरा का, तिसरा नाक का? ते डिस्टन्स खूप लांब नसेल म्हणजे आता मोहोळमध्ये काय चाललंय हे नाही कळणार. पण काय म्हणालो आपण, शेजारच्या घरात कांद्याची भाजी करायला लागले बरं का आत्ता, हे आपल्या घरात बसून सुद्धा कळलं ना आपल्याला. कुठंतरी जवळपास गॅसचा सिलेंडर लीक झालाय, ते काय आपण तिथं जाऊन असं नाक त्या सिलेंडरला नाही लावलं, इथं बसूनच कळलं. जितक्या लांबून साऊंड ऐकू येतो तितक्या लांबचा आवाज नाही येणार मला, त्याच्यापेक्षा थोडा कमी असेल, पण तरीही माझ्यापासून थोड्या अंतरावर असलं तरीही कॅच करणार. ठीक आहे, म्हणून नाकाला तिसरा नंबर दिला, चौथा स्किनला, आणि सगळ्यात शेवटचा जिभेला, टंगला. ठीक आहे. मग सुरुवातीला जेव्हा विचारलं आपण की 5 सेन्स इंद्रिय आहे, सेन्स ऑर्गन्स आहेत, सगळे इक्वली इम्पॉर्टंट का त्यांच्यामध्ये असं नंबर 1, नंबर 2, नंबर 5 असं आहे, तेव्हा आपल्याला काय वाटलं पहिल्यांदा, नाही, ज्याचं त्याचं महत्व वेगळं आहे, त्याच्यामुळे सगळे इक्वल. आणि आपला ब्रेन कसे डिसिजन्स घेतो याचा विचार करायला लागलं तेव्हा काय कळलं आपल्याला की नाही आहे, प्रत्येकाचं महत्व त्याचं त्याचं आहे, पण डिसिजन मेकिंगसाठी ब्रेन जे काय वापरतो आपला त्याच्यामध्ये मात्र काय आहे, काहीतरी क्रम आहे. पहिला चॉईस कोणचा, तो नाहीच मिळाला तर दुसरा कोणचा, तिसरा कोणचा. ठीक आहे. हे सेन्स ऑर्गन्स केव्हा शिकलात म्हणलं तर आपण उत्तर दिलं पहिली, आणि त्याच्याबद्दल साधा आपल्या रोजच्या लाईफच्या ह्याच्यातला विचारला तर आता 8वी 9वी असल्यानंतर सुद्धा आपल्यापाशी उत्तर आहे का नाही आहे?
नव्हतं. म्हणजे आपण सायन्स शिकलो का पुस्तक शिकलो. म्हणून पुन्हा पुन्हा लक्षात ठेवायचं की पुस्तकातलं वाचायचं ते म्हणजे काय, त्याचा आपल्याशी संबंध काय, आपण काय बघितलं याच्याबद्दल, आपला काय अनुभव आहे, असा विचार करायला लागलं की त्याच्यात न लिहिलेल्या कितीतरी गोष्टी माहिती होतात. पण हे ट्रेनिंग आपण आपल्या ब्रेनला द्यायचं असतं. हे कुठला कोचिंग क्लास नसतो याचा. कुठल्या अकॅडमीत गेलो, कुठल्या क्लासला गेलो नाही, तिथं काय हे आपणच करायला लागत असतं. की असं काही पण नवीन माहिती मिळाली, वाचली, ऐकली की लगेच आपल्या डोक्यात विचार करायला लागायचा, हे असं आहे का, मग मी असं बघितलं होतं त्याचं काय. हे पुष्कळ गोष्टी कळायला लागल्या. आपल्याला डोळ्यांनी दिसतं असं म्हणत आलं ना आपण, काय आहे खरं का खोटं आहे. खरं आहे. कारण कानाने दिसतं का, नाकाने दिसतं का, असं कोणी विचारलं तर वेडा माणूस आहे काय असं विचारतो. दिसायचं काम डोळे. दिसणं म्हणजे काय असतं त्याचा विचार केलाय का आपण कधी. आपले डोळे, आपलं दिसणं, आपल्याला दिसणं. तर एक गंमत करून माझ्या हातात हा एक कागद. मी काय करणार आहे, हा कागद असा 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 गुंडाळणार आणि त्याचं असं आहे नळकांड, पाईपसारखं नळकांड करणार. अगदी बॉम्बेसारखं बारीक नाही, फार मोठंही नाही करायचं, असं लहानशा पाईपसारखं. तर तुमच्या हातात कागद आहे तेही घ्या आणि असं प्रत्येकाने हातात एक नळकांड करा. तर या नळकांड्याचा उपयोग कशासाठी करता येईल, कशासाठी म्हणल्यावर किती पण उत्तर देता येईल. याच्यातून ओरडता येईल जोरात, दुसऱ्याच्या कानात फुंकर मारता येईल, दुसऱ्याला टपरी मारता येईल, काही करता येईल. पण ज्या प्रकाराने मी धरलाय ते बघितल्यानंतर मी जर असं म्हणालो की ही माझी दुर्बीण आहे, तर तुम्ही म्हणणार दुर्बीण कसली, त्याला कुठं आत लेन्सही नाही आहे, मिररही नाही आहे, काही नाही आहे, दुर्बीण कुठं आहे. तरी पण दुर्बिणीसारखं वाटतो. मी काय करतोय बघा, हे दुर्बीण घेतली, एका हातात एका डोळ्यापाशी लावली आणि बघितलं याच्यातून पलीकडचं दिसतंय, दिसणारच आहे कारण बंद केलंच नाही आहे कुठेच. पहा दिसतंय सगळ्यांना. बघा आपल्या मित्राकडं बघ. आता ती दुर्बीण जरा बाजूला ठेवा. आणि आपण सेन्सेस बद्दल बोलत होतो तर माझा नॉनसेन्स बघा. मी आत्ता बघितलं तुमच्यापैकी प्रत्येकाने दुर्बीण डोळ्याला लावली तेव्हा एक डोळा बंद केला आणि असं असं बघितलं. मी कुठं सांगितलं होतं तुम्हाला एक डोळा बंद करायला. पण तरीही न शिकवता आतापर्यंत आपण शिकलोय की दुर्बीण असेल, कॅमेरा असेल, मायक्रोस्कोप असेल, त्याच्यातून असं बघायची वेळ येते तेव्हा एक डोळा बंद करतो आपण आणि एका डोळ्याने बघतो. तसं तुम्ही केलं. मी एकतर नॉनसेन्स म्हणालो ना की मी दुसरा डोळा बंदच नाही करत, माझे दोन्ही डोळे उघडले. ही दुर्बीण घेतली मी, एका डोळ्याला लावली. थांबा थांबा थांबा, काही करू नका. दुसरा हात जो आहे तो असा सरळ पसरला आणि ही दुर्बीण डोळ्याला लावली आहे. हा हात असा घेतला आणि या दुर्बिणीला असा मध्ये आणून टेकवला. काहीतरी गडबड होती. बघा काय बघा बघा बघा, सावकाश, लगेच उत्तर द्यायला पाहिजे असं काय. दोन्ही डोळे उघडे, एका डोळ्याची दुर्बीण, दुसरा हात दुर्बिणीला असा मध्ये आणून टेकवला. हात आत गेल्यासारखा दिसतोय. बघा नक्की काय होतंय ते बघा, काही करू नका सांगायची. त्याच्या आडकर गेल्यावर बघ तुला हात आत गेल्यासारखा वाटला, तुला काय होत आहे.
हातात खड्डा पडल्यासारखा वाटतोय. बर, तुला आरपार काय आरपार? दुर्बीण हातातून आरपार गेल्यासारखी. हात दुर्बिणाच्या खड्डा पडून खड्ड्याच्या बाहेर. सांग सांग. दुर्बीण आत गेल्यासारखं वाटतंय. ओके, तुम्हाला काय वाटतंय रे? हात मध्ये केल्यावर क्लिअर दिसतंय. काय काय काय? हात असं मध्ये केल्यावर एका डोळ्यात क्लिअर दिसतंय दुर्बीण मधलं. डोळ्यावर घेतलं. आपण काय सांगतोय? दोन्ही डोळे उघडे ठेवायचे, एका डोळ्यापाशी दुर्बीण आणि हा हात दुर्बिणीला मध्ये आणून टेकवायचा. मध्ये टेकवल्यावर काय होतंय ते सांगतायत सगळे. एवढा पाठ खड्डा पडतोय. सगळ्यांना तेच वाटतंय? ऍक्च्युअली खड्डा पडतोय असं तुम्ही म्हणताय. खड्डा पडतोय का हाताला भोग पडतोय? बर, काय होतंय तेवढं तरी मला सांगा. तर मी सरळ असं सांगेन की या दुर्बिणीतून मी कुठंतरी बघत होतो. हा असा हात लावल्यानंतर मला हातातून पलीकडे दिसायला लागलं ते. मागं केव्हा तरी आपण असे शब्द वापरले होते. पारदर्शक म्हणजे ज्यातून पलीकडचं दिसतं, लाईट आरपार जात होते. अपारदर्शक म्हणजे ज्यातून लाईट पलीकडे जातच नाही ते. आणि आणखीन एक आहे की थोडा जातो थोडा नाही जात असे. मग हा हात जो आहे हा पारदर्शक आहे का अपारदर्शक आहे? याच्यातून लाईट आरपार जातो का नाही जात? लाईट याच्यातून पलीकडे जात नाही. त्या वस्तूपासूनचा लाईट डोळ्यात गेल्याशिवाय आपल्याला ती वस्तू दिसणारच नाहीये कधी. आणि असं केल्यानंतर मला त्या हातातून दिसायला लागलाय की पलीकडचं. तुम्ही म्हणताय याच्यातून लाईट आरपार जात नाही आणि तुम्हीच सांगताय की याला विंडो झाल्यासारखं होत आहे. त्या विंडोमधून दिसताय पलीकडं. याच्यातून लाईट पलीकडे जातच नाही, तरीही हे असं काहीतरी विचित्र दिसायला लागलाय. हाताच्या ऐवजी घरी गेल्यावर करा. आणि आपण आधी ठरवलं तसंच आई वडिलांना, भावांना, मित्रांना सगळ्यांना दाखवायचं आहे. ठीक आहे? काय काय करता येईल? तर हाताच्या ऐवजी वही घ्या, ती लावा. कंपास पेटी घ्या, ती लावा. घरातलं एखादं भांडं उचला, ते लावा. मोबाईल लावा. काहीच नाही सापडलं ना, हे सगळंच सापडणार आहे. पाहिजे तर तुमची चप्पल उचला आणि ती तुम्हाला आश्चर्य वाटेल. यातल्या प्रत्येक गोष्टीला भोग पडतं. प्रत्येक गोष्टीला भोग पडतं नाही, भोग पडल्यासारखं वाटतं आणि त्याच्यातून आरपार दिसायला लागतं आपल्याला. ज्या वस्तूंमधून प्रकाश पलीकडं जातच नाही त्यांच्यातून पलीकडचं दिसायला लागलं म्हणजे स्पेशल पॉवर आली का नाही तुम्हाला काहीतरी? हा, केव्हा? गॅस नळकांड डोळ्याला लावलं तर. आणि नुसतंच असं नळकांड लावून फिरायला लागलो मी तर या भिंतीतून पलीकडचं दिसायला लागलं. ठीक आहे? ही गडबड अशी का होती आहे? डोळ्यांनी दिसतं, डोळ्यांनी दिसतं, डोळ्यांनी दिसतं असं म्हणत आलो आपण. जे नाही ते कसं दाखवायला लागला डोळा? नाही ते नाही, आहे तेच दाखवतोय. पण ज्याच्यातून प्रकाश आरपार जाणार नाही त्याच्यातून बघतोय आपण असं का वाटायला लागलं? म्हणजे ही गडबड त्या वस्तूमध्ये आहे, हातामध्ये आहे, डोळ्यामध्ये आहे का आणखीनच कुठंतरी वेगळ्या ठिकाणी? आहे ना, विचार करायसारखी गोष्ट. गडबड आहे हे तर खरं आहे. ही गडबड बाहेरची नाही आहे. त्याच्यात इथं भोग पडलेले नाही, दिसतोच आहे मला. डोळे खराब झाले नाहीत आत्ता या हॉलमध्ये येईपर्यंत. सगळं चांगलं चाललं होतं की एकदमच काहीतरी डोळ्यात माझ्या काहीतरी बिघाड झाला आता, असंही नाही आहे. ठीक आहे, बघ ती दुर्बीण जरा बाजूला ठेवा. दुसरं एक काम करा.
हे आम्ही काय केलंय, दोन्ही हात सरळ केले. हं? या दोन्ही हाताची बोटं अशी एकमेकाकडे केली आहे. शेवटी दुसरंही काही करता येतं. समजा माझ्याकडे हे एक पेन, दुसरं पेन, दुसरी कुठली वस्तू अशी धरता येईल नाही तरी बोटं आहेतच. काय करणार आहे मी, हे दोन्ही असे आणणार आहे आणि एकमेकाला करून बघा. फार अवघड काम आहे तुमच्याकडे. सांगितलं वस्तू नसल्या तर ही बोटं दोन घ्यायची आणि असे सरळ हात सरळ लांब करायचे आणि आणायचे एकमेकाच्या जवळ. ही बोटं एकमेकाला टेकवायची. 2-4ला करून बघितलेला सांगा. फार अवघड काम सांगितलं का मी तुम्हाला? ठीक. आता एक डोळा बंद करायचा. एक डोळा बंद करायचा. आत्ता सारखे जसे हात समोर करायचे, ही बोटं आणायची जवळ आणि पटकन एकमेकाला टेकवायची. करा 2-4दा करा. एक डोळा बंद करून आत्ता विचारलं मी फार अवघड काम दिलं का? नाही. तुम्ही म्हणाले नाही. तेच काम आता करायला सांगितलं तर अरे 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 करायला काय होत आहे? काय होत आहे तेवढं सांगा. का होत आहे मी नाही विचारलं. काय होत आहे? आपण धडपड करायला लागलो. आपलेच हात, दुसऱ्या कोणाचा कंट्रोल नाही की त्यांनी काहीतरी गडबड केली वगैरे, आणि हे आणून बोटं एकमेकांना टेकवायची. हे सहज शक्य होतं. दोन्ही डोळे उघडे होते तेव्हा. आणि एक डोळा बंद करून तेच काम करायला लागलं तर कधी असं होत आहे नाही तर कधी असं होत आहे ना. परत गडबड. याच्यात दुसऱ्या कोणीही काही केलेलं नाहीये. आपलं आपणच करतोय. अगदी प्रामाणिकपणाने प्रयत्न करतोय आणि होत मात्र नाहीये. म्हणजे पुन्हा दुसरी काहीतरी गडबड आहे. दिसणं आपल्याला जे वाटतंय त्या दिसण्याशी संबंधित काही गडबडी लक्षात यायला लागल्या. ठीक आहे. काय चूक होते याच्यात की हे असे दोन्ही डोळे उघडे असताना एकमेकाला येऊन मिळत आहे. म्हणजे एक जण मागं एक जण पुढं असे काही गडबड होत नाही. पण एक डोळा बंद करून त्यांना एकमेकाच्या जवळ आणायचा प्रयत्न करतोय तेव्हा कधी हे बोट मागं जात आहे नाहीतर कधी हे बोट मागं जात आहे. म्हणजे चुकतंय काय? माझं जजमेंट, अंदाज या अंतराचा चुकतोय. हे दोन्ही डोळे उघडे असताना एका लेवलला दोघेही येऊ शकताय. तेच करायसाठी धडपडतोय पण एका डोळ्याने बघितल्यानंतर ते चुकताय. म्हणजे हे पुढं हे मागं हे जे काय मला कळतंय, हा जो अंदाज येतोय तो अंदाज चुकायला. आता हे बघितल्यानंतर अगदी साधं तुम्हाला असं विचारतो की आता शाळेतून बाहेर पडलात, जायला लागलात काय ते पाईपलाईनच्या कामासाठी वगैरे रस्त्यावर हल्ली खोदकाम केव्हाही एकदम चालू होतं. तसं एक 4-5 फुटाचा असा खोदलाय, खड्डा गटार सांगतात ते खोदलाय. इथून तुम्हाला एका डोळ्यावर चांगली मस्त पट्टी बांधून नेलं तिथपर्यंत आणि ते जे काय खोदलंय त्याच्या एका काठावर उभं केलं आणि सांगितलं आता मार पलीकडे उडी. किती जण पलीकडं असतील आणि किती जण खड्ड्यात असतील हेच सांगताय मला. इथल्या इथं एवढं अंतर जे आहे याचा अंदाज जर माझा चुकायला लागलाय तर तिथं ते 4-5 फुटाचं जे काय हे केलेलं आहे त्याच्यावर उडी मारतानाचा अंदाज काय होणार? त्याला काय म्हणतात? लढ्यात. हे पण एरवी फोटो बघतो काय भिंतीवर लावलेला असू दे, पेपरात छापलेला असू दे, नका अल्बम मधला असू दे, त्या फोटोला काय असतं? एका प्लेन कागदावर छापलेला असतो, लांबी असते आणि असा धरला तर उंची म्हणायचं, असा धरला तर रुंदी म्हणायचं. म्हणजे लांबी आणि रुंदी दोनच डायमेन्शन्स. आपण प्रत्यक्ष बघतोय तेव्हा लांबी पण आहे, हाईट पण आहे आणि पलीकडं 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 की इथून माझ्या अंतरावर स्टूल आहे, त्याच्या पलीकडं खुर्ची आहे, त्याच्या पलीकडं खिडकी आहे, त्याच्या पलीकडं कंपाऊंड वॉल आहे. हे जे मला कळतं सगळं
आणि यांच्यातले अंतर किती आहे त्याचा अंदाज पण येतो. म्हणजे समजा हा खडूचा तुकडा इथून मला खिडकीच्या बाहेर टाकायचा असेल तर किती जोरात टाकायला लागेल, आणि त्या खुर्चीपाशी टाकायचं असेल तर किती जोरात. हा डिसिजन पण घेता येतो ना. कशावर घेतो आपण की हे अंतर किती आहे. गोट्या खेळायला गेलो तेव्हा ते समोरच्या गोटीला मारायचं आहे, माझ्या हातातली गोटी गेली तिकडं त्या बिल्डिंगच्या मागं पडली, काय उपयोग आहे. क्रिकेट खेळायचं आहे, यायला लागलेला बॉल कॅच पकडायची आहे मला, मी कुठं असायला पाहिजे कशावर कळणार आहे की त्या बॉलची जी डायरेक्शन आहे किती हाईट म्हणून कोणत्या डायरेक्शननी यायला लागला आहे. हे जजमेंट जे आहे, हा अंदाज जो आहे तोच जर नसला काहीच करता येणार. अशी आपली जिंदगीतली सगळीच कामं अशी. आणि आपल्याच असं नाही, इतर प्राण्यांच्या सुद्धा. साधं असं बघा, वाघ आहे किंवा चित्ता, सिंह आहे, शिकार करायला निघाला आणि समोर काय एखादा मोठा रेडा नाहीतर असा कुठला तरी हेवी चालल्यावर पळायला लागला, त्याच्या मागे लागले. कशी शिकार करतात शेवटी की ते जीव वाचवायसाठी समोर जोरात पळत असतं, हे मागून पाठलाग करत जातात आणि मग कुठंतरी एकदम अशी जोरात झेप मारतात की त्या प्राण्याच्या अंगावरच, आणि मग त्याला लोळवतात त्याच्या मानेला चावा घेऊन. असं करताना समोर मोठा एखादा रेडा पळायला लागलाय, वाघ त्याच्या मागं लागलाय आणि उडी मारली, आणि ती उडी कशी होती तर तो पळणारा रेडा जो आहे त्याच्या समोर जाऊन वाघ आडवा पडला. कोणाची शिकार होईल? चुकून चाळायचंच नाही आहे. तो पुढे गेला आणि हा मागच पडला तरी उपयोग नाही आहे. म्हणजे त्यांना जगायचं असेल, अन्न मिळवायचं असेल तर तो किती अंतरावर आहे, मी कशी झेप घ्यायची आहे, म्हणजे त्याच्या अंगावर मी जाणार आहे याचं जजमेंट जर चुकलं तर गेली शिकार. घुबड आहे, वर झाडावर बसलाय, खालून गवतातून उंदीर पळायला लागलाय. हे फारसं तुम्ही कधी बघितलेलं असणार नाही, घुबडही बघितलेलं असणार नाही, आणि गवतातून पळायला लागलेला उंदीर दिसल्यानंतर घुबड कसा येतं सापकन, आणि तो उंदीर पायात पकडून गेलेलंही असतं वर. पण कमीत कमी कावळे तर बघितलेले आहेत ना. तुम्ही जमिनीवर एखादं बिस्किट टाका, नाहीतर काय मेलेला उंदीर टाका, भाकरीचा तुकडा टाका, तुम्ही लांब असलात तिथून तर तो कावळा येतो, फटकन असा जातो, जाताना ते पायात पकडून गेलेला असतो. तो कावळा येऊन असा दगडासारखा जमिनीवर आपटला, चौथ सापडली त्याची. असं झालंय का कधी? नाही. तर भाकरीचा तुकडा इथं पडला होता आणि कावळा आला ना असं वरच्यावरच हवेतच गेला, ती भाकरी सापडलीच नाही त्याला. असं होतं का कधी? म्हणजे पुन्हा जजमेंट आहेच. हा, कशाचं? डेथ. हे साधी गोष्ट कोणची लक्षात आली आपली आहे? दिसणं जे आहे, दोन डोळ्यांनी बघितलं तर हे डेप्थचं जजमेंट जे आहे, पलीकडं 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 किती, हे परफेक्टली बरोबर येतं. पण एका डोळ्याने बघितलं तर हे जजमेंट चुकतं. म्हणून दोन्ही डोळ्यांनी बघणं, याही डोळ्यात इमेज तयार झाली आहे, याही डोळ्यात इमेज तयार झाली आहे, याची माहिती यांनी मेंदूकडे पाठवली, याची माहिती यांनी मेंदूकडे बघितली पाठवली. दोन्ही जवळपास सारखंच असतं, कारण दोन्ही डोळे आहेत, याच्यासमोर काय आलं, याच्या डोळ्यासमोर काय आलं, ते सारखंच असतं. सारखं पुष्कळचं असतं, पण थोडासा फरक असतो, थोडासा. आणि मेंदू तो फरकच फक्त बघतो, आणि त्या फरकावरून तो तुम्हाला सांगतो की ही खुर्ची आणि ती खुर्ची याच्यातलं अंतर किती आहे, ती खुर्ची आणि मागची खुर्ची याच्यातलं अंतर किती आहे. म्हणून असं जे दिसणं आहे याला बायनॉक्युलर व्हिजन म्हणतात. बायनॉक्युलर म्हणजे दोन्ही डोळ्यांनी एकत्रित बघणे आणि त्याच्यातून अंदाज घेणे, खोली किती, मागं 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 किती ह्याचा. ज्यांना ज्यांना
अशी गरज असते की हा अंदाज परफेक्ट बरोबर आला पाहिजे, नाहीतर अवघड होतील काम. त्या सगळ्यांचे डोळे कुठे आहेत बघा, बरोबर समोर आहेत. वाघ, सिंह, मांजर, आपण स्वतः, माकडं, अशी खूप यादी करता येईल तुम्हाला की ज्यांना ज्यांना की प्रत्येक वेळेला अशी झेपच घालायची आहे असं नाही, पण सर्व्हायव्हलसाठी हा अंदाज प्रत्येक वेळेला त्यांना लागणार आहे. त्या सगळ्यांचे डोळे, म्हणून मगाशी मुद्दाम मी घुबडचं नाव घेतलं. घुबड हा काय आहे, बर्ड आहे का मॅमल आहे, स्तन आहे का पक्षी आहे? पक्षी आहे. कावळ्याचे डोळे कुठे असतात, तसे आपल्यासारखे समोर असतात का एक डोळा इकडे एक डोळा इकडे असतो? एक इकडे एक इकडे. पोपटाचे, मोराचे, बदक, कितीतरी पक्षी एक डोळा इकडं एक डोळा इकडं. त्याच्यामुळं दोन्ही डोळ्यांनी एकाच वेळेला एका गोष्टीकडे बघितलं असं करता येतं का त्याला? नाही. अशा प्राण्याला काय खाण्याचं हे असेल, आणखीन काय असेल त्याच्यावर अशी एकदम झेप घालून झडप घालून पकडता येईल का? नाही. पण ज्यांना ज्यांना ही गरज आहे त्यांना त्यांना कशाची मदत घ्यायला लागणार? बायनॉक्युलर विजन, की ज्याच्यामध्ये डेप्थचा अंदाज बरोबर येणार आहे ते. आणि तसं व्हायला हवं असलं तर डोळे कुठं असले पाहिजे? समोर असले पाहिजे. म्हणजे ज्या ज्या प्राण्यांचे डोळे असे समोर आहे त्यांची विजन कशी आहे लक्षात येईल. आणि हरण, बकरी ही असली मंडळी जी आहे की एक डोळा इकडं आहे एक डोळा इकडं आहे, त्यांना असं बरोबर एका पॉइंटला नाही आहे. मग त्यांनाही काहीतरी वेगळा ॲडव्हान्टेज आहे. पण कुठला ॲडव्हान्टेज आहे की ज्यांचे डोळे फक्त समोर आहेत त्यांना हे इथंच दिसणार. इकडं काय व्हायला लागलं, इकडं काय व्हायला लागलं आहे, इकडून वाघ आला का सिंह आला का शत्रू आला काय कळणार. पण हरण इथं चरत उभं असेल तरी इकडच्या डोळ्यांनी त्याला एवढं सगळं दिसणार आहे, इकडच्या डोळ्यांनी इकडचं सगळं दिसणार आहे. त्याच्यामुळं शत्रू जवळ आलेला आहे हे त्याला आपल्यापेक्षा जास्त पटकन कळणार. म्हणजे या गोष्टीचा ॲडव्हान्टेज स्वतंत्र आहे, या गोष्टीचा ॲडव्हान्टेज स्वतंत्र आहे. डोळ्यांनी दिसतं एवढंच आपण आतापर्यंत म्हणत आलो. पण आपल्या डोळ्यांचं वैशिष्ट्य काय आहे असा कधी विचार केला होता का? नाही. सेन्स ऑर्गन्स केव्हापासून शिकलात म्हणलं की पहिलीपासून म्हणतो. पण सेन्सेस बद्दल आपल्याला स्वतःला किती माहिती आहे आपल्या स्वतःच्या? वाघाला विचारायला गेलो नाही आपण की बाबा रे तुला रंग दिसतात का? मला दिसतात. तुला गुलाबाचं फुल आमच्याकडे लावलेला पिवळा गुलाब कोणचा आणि गुलाबी गुलाब कोणचा ओळखता येतो का? वाघाला विचारणं अवघड आहे. तुम्हाला काय वाटतं? महिलांना कलर कळतात का नाही? म्हणजे त्याला काय कापडाच्या दुकानात घेऊन जायचं नाहीये चूज कर कुठला गुलाबी पाहिजे, हा का हा का हा. पण कमीत कमी लाल, हिरवा, निळा, जांभळा असे जे काय आम्हाला माहिती आहे ते कलर त्याला ओळखू येतात का नाही? बैलाला, घोड्याला येतात. कसं कळतं? कोणत्या बैलाने सांगितलं? कोणत्या बैलाने तुला सांगितलं की मला ओळखू येतात? कसं ठरवायचं? एक का ठरवायला की त्यांच्या डोळ्यामध्ये वेगळे वेगळे रंग ओळखण्यासाठी लागणारा मेकॅनिझम जो आहे ते ओळखायचं म्हणजे काय असं नुसतं काम नाही, त्याची सोय पाहिजे ना आतमध्ये. कापडाच्या दुकानात गेलं तर नुसतं एका कपाटात पिंक म्हणजे एवढी लावलेले असतात पिंक. मॅचिंग सेंटरमध्ये जाऊन बघा कधीतरी, कुठलाही प्रत्येक कलरचाच ग्रीन ब्ल्यू कुठलाही असं ग्रेडेशन की किती वेळेला शेजारी शेजारी ठेवलेले दोन जे आहेत ते आपल्याला एकसारखेच वाटतात. पण ती साडी बरोबर नेलेली असते तिच्यावर ठेवला तुकडा की अरे नाही 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 हे नाही आहे, हे जरा जास्त डार्क आहे असं लगेच लक्षात येईल. आपल्या डोळ्याला एवढी कपॅसिटी आहे
की एवढा बारीकसा चेंज सुद्धा, हा जास्त डार्क आहे, हा त्याच्यापेक्षा लाईट आहे, हा त्याच्यापेक्षा लाईट आहे, केवढी रेंज प्रत्येक कलरची हे आपण ओळखू शकतो. आपण ओळखता येतं का आतमध्ये त्याच्यासाठी असणार आहे काहीतरी अरेंजमेंट असणार आहे. हा, ती काय असते की कलर कशामुळं कळतात आणि नुसतं वस्तूचं एक्झिस्टन्स कशामुळं कळतो, अंधार आहे का उजेड आहे हे कशामुळं कळतं, हे सगळं कळायला लागलं की मग एक दिवस मस्त वाटतं, हा आता मला डोळा दिसणं आणि त्याचं काम हे लक्षात आलं. आणि मग तो एक ड्रायव्हर जो आहे आमच्याकडचा, तो समोर हे लाल झेंडा लावलेला असला तरी याची गाडी चाललीच पुढं, हिरवा झेंडा लावलेला असला तरी चाललीच. त्याला अरे झेंडा दिसत नाही का, दिसला की मग लाल असताना तू कसा काय पुढं आला, लाल होता का असं तो विचारतो. याच्यात काय गडबड आहे, दिसतंय झेंडा आहे हे कळतंय, पण तो लाल आहे का पिवळा आहे का हिरवा आहे हे कळतच नाही. सगळ्या ब्लॅक अँड व्हाईट फोटो बघितल्यासारखंच अशी असतात माणसं. म्हणून तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स द्यायचं असतं ना, तेव्हा RTO मध्ये तुमची टेस्ट घेतात की तुम्हाला रंग ओळखता येतात का नाही. काही जणांच्या बाबतीत तो मेकॅनिझम नीट काम करत नाही, त्यांना रंगच कळत नाही. अख्खी दुनिया त्यांच्यासाठी ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीसाठी असते, अख्खी दुनिया. ठीक आहे, त्यांना कलर ब्लाइंड म्हणतात. नुसता ब्लाइंड म्हणजे त्याला काहीच दिसत नाही. कलर ब्लाइंड हे दिसतंय पण कलर नाही दिसत. कसं ठरवायचं, RTO वाले काय करतात, RTO वाले समोर असा कागद धरतात, त्या कागदावर मोठा एक सर्कल करता असतं आणि त्याच्यामध्ये असे गोळे 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 असतात वेगळ्या 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 रंगांचे. आणि ते पटकन असं समोर धरतात, त्याच्यात तुला कोणता नंबर दिसला असं विचार, पटकन असं धरतात, कोणता नंबर दिसला. काय ट्रिक केलेली असते, हे जे सर्कल आहे ना याच्यामध्ये वेगळ्या 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 रंगाचे असे बारीक 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 गोळे जे आहेत ना, त्याच्यामध्ये समजा हा 27 आहे, तर एवढ्याच जागेतले गोळे पर्टिक्युलर काहीतरी गुलाबी ऑरेंज वगैरे अशा हे आणि थोडे लांब लांब असतात, इतके शेजारी नाही, एक इथं एक इथं एक इथं एक इथं, आणि बाकी इकडचे ब्ल्यू ग्रीन व्हायलेट वगैरे असे सगळं पसरून टाकलेलं असतं. त्याच्यामुळं हे समोर धरल्यानंतर कोणता नंबर दिसला असं म्हणलं पटकन मी 27 असं म्हणाल, मग दुसरं काढलं, त्याच्यात काय केलेलं असतं, ग्रीन कलर मध्ये वेगळं काहीतरी केलेलं असतं. म्हणजे याला ग्रीन कळतोय का नाही, रेड कळतोय का नाही, ऑरेंज कळतोय का नाही, याची टेस्ट घेतली जाते. नुसतीच गाडी चालवायला येते नाही, याची पण गरज आहे, कारण सिग्नलच नाही कळले तर काय होईल पुढं. ठीक आहे, म्हणून दिसणं, डोळ्याचं काम, पाहणं, याचा असा मस्त विचार करत बसलो ना आपण तर कंटाळा आला असं कधी होतच नाही. त्याच्यासाठी टीव्हीचा सिनेमा बघायला पाहिजे आता काहीतरी, नाही तर बाहेर जाऊन काहीतरी आता भेळपुरी खाल्ली पाहिजे, मला फार कंटाळा असं होत नाही. ठीक आहे, असं करायला लागला की पुन्हा पुन्हा आपण जे म्हणतोय ना डुईंग सायन्स म्हणजे काय ते कळायला लागतं. आणि आता पुढच्या वेळेला भेटणार त्यावेळेला मला सांगायचं की घोडा, बैल, कुत्रा यांना रंग कळतात का नाही हे मला ठरवायचं आहे. मी तर आमच्या घरी उंदराला कळतात का नाही ते सुद्धा टेस्ट केलं. असं जर करायचं असेल तर काय करू शकतो आपण याचा प्रत्येकाने विचार करायचा. हां, की ते तोंडाने सांगणार नाही आहेत पण त्यांच्या बिहेवियरवरून आपल्याला काहीतरी कळणारच आहे. ठीक आहे, तर जेवढे प्राणी तुम्हाला टेस्ट करायचे असतील तेवढे करा. पुढच्या वेळेला भेटल्यानंतर सांगा की हे 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 आहेत, यांना कलर सेन्स आहे, त्यांना कलर कळतात.
हे यांना कळत नाही. मी लगेच विचारणार कसं ठरवलं, तेव्हा तुम्ही आपण काय करून बघितलं ते सांगायचं. ओके Yes, sir. चालेल. धन्यवाद सर. तर आजच्या या फन इन सायन्स ऍक्टिव्हिटी या कार्यक्रमात सरांनी आपल्याला विज्ञानातील गमती जमती वेगवेगळ्या जे काही प्रयोग आहेत ते करून दाखवलेले आहेत आणि त्यातून निघणारे निष्कर्ष सुद्धा आपल्याला आता समजलेच असतील, हो की नाही? हो. तर या ठिकाणी मी सरांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मुलांना या विज्ञानातील गमती जमती तून जे काही आपल्याला तर या ठिकाणी मी सरांचे खूप खूप धन्यवाद मानते की त्यांनी आपल्याला या फन इन सायन्स ऍक्टिव्हिटी या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करून दाखवले आणि जे काही आपण त्यातून नव्या नव्या गोष्टी शिकलो की आपण डोळ्यांनी फक्त पाहू शकतो का, त्यातील काही त्यात आणखी काही गोष्टी बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या आपण आज या ठिकाणी शिकलो आहे. तसेच कान, नाक, त्वचा हे जे काही आपले सेन्सरी ऑर्गन्स आहेत तर त्याचा उपयोग आपण कुठे आणि कशा वेळी करतो हे सुद्धा आपण शिकलो आहोत. तर सरांचे मी पुन्हा एकदा धन्यवाद मानते. तसेच ऑनलाईनच्या माध्यमातून उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, विज्ञानप्रेमी शिक्षक यांचेही मी धन्यवाद देते. तसेच इथे उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, तसेच शिक्षक, तसेच आमचे टेक्निकल स्टाफ यांचेही मी आभार मानते व आजचा हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते. धन्यवाद.